नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा हरकरे, सायकॉलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात, लग्नाच्या गाठी ब्रह्मदेव स्वर्गात जुळवतो. पण अवतीभवतीची सद्यस्थिती बघता लग्न ब्रह्मदेव नव्हे, तर रंगरूप किंवा लाखांमधला पगार ठरवतो असं वाटतंय. प्री मॅरिटल काउन्सिलिंगच्या निमित्ताने पालकांसोबत जेव्हा मी संवाद साधते, तेव्हा पालकांची उद्विग्नता बरेचदा बघायला मिळते. ते म्हणतात, मुलांनी आपापली लग्न जुळवली असती ना, तर एक त्रास कमी झाला असता. इतकं वधूवर संशोधन ही प्रक्रिया जिकरीची झालेली आहे. खरं म्हणजे आपल्याला कसा जोडीदार हवा याबाबत जर स्पष्टता असेल तर लग्न जमण्यात काही प्रश्न पडायला नको. पण खरी मेख ही आहे की प्रश्न इथेच सुरू होतो. कारण आपल्या अपेक्षांच्या यादीत फिट बसणारी व्यक्ती लवकर सापडत नाही, आणि जरी तशी व्यक्ती आपल्याला सापडली तरी त्या व्यक्तीच्या अपेक्षांमध्ये आपण बसत नाही. बरेचदा पालक आणि त्यांच्या मुलामुलींच्या अपेक्षांमध्येच विरोधाभास आढळतो. मुलांना स्मार्ट, करिअर करणारी, कॉन्फिडंट मुलगी हवी असते, तर पालकांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी असतं. शिवाय करिअर आणि जॉब यातला फरक लक्षात घेतला जात नाही. मुलीला परदेशीचं क्षितिज खुणावत असतं, तर पालकांना मुलगी लग्नानंतर देखील एकाच गावात बरी असं वाटत असतं. मग अनुरूपता कुणासोबत आणि कोणत्या घटकांसोबत बघायची, इथेच गोंधळ असतो. प्रत्येकाला स्वतःच्या अपेक्षा रास्त वाटत असतात, आणि मग पालक मुलं-मुली यांच्यात संवादाचं रूपांतर वादामध्ये होत जातं. सगळेच फ्रस्ट्रेट होतात आणि मग ही सगळी प्रक्रिया कटकट वाटायला लागते. मग यासाठी काय करता येईल? तर जेव्हा आपण आपल्या मुलामुलींसाठी स्थळं बघायला सुरुवात करतो किंवा वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवायचं आहे अशी वेळ येते, तेव्हा पालक आणि मुलामुलींनी एकत्र बसून आपल्या अपेक्षांबद्दल एकमेकांना काय वाटेल ह्याचा विचार न करता मोकळं बोलायला पाहिजे. ज्या व्यक्तीला लग्न करायचं आहे तिनं आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा घरच्यांना स्पष्टपणे सांगितल्याच पाहिजेत. कारण त्या नव्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य तिला घालवायचं असतं. पण जर मुलांना पालकांची किंवा पालकांना मुलांची भीती वाटत असेल, दडपण येत असेल, तर कसं चालेल? मुळातच सख्या आणि रक्ताच्या नात्यामध्ये आपण जर एकमेकांशी मोकळेपणानं बोलू शकत नसू, तर जे नातं नव्यानं जोडायला निघालो आहे त्या नात्यासोबत आपण मोकळे कसे राहणार, कसं निभावणार, याबाबतच आत्मपरीक्षण करायला हवं असं मी वाटत. त्यामुळे घरच्यांसोबत चर्चेला बसताना आपापल्या ढाली तलवारी म्यान करूनच बसायचं. आपली बाजू बरोबर, दुसऱ्याची चूक हा पूर्वग्रह घेऊन जायचं नाही. समोरच्याचं म्हणणं अजिबात पटत नसलं तरीही त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यायची, वेळ द्यायचा आणि ऐकून घ्यायचं. असे काही नियम ठरवूनच बोलायचं. मग ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्यांच्यामागे काही ठोस तर्क आहे का, त्या साधार आहेत का? त्या अपेक्षा म्हणजे प्रत्येकच अपेक्षा चूक की बरोबर असा टोकाचा विचार करण्यापेक्षा तशी अपेक्षा करणं किंवा तशी अपेक्षा ठेवणं लाँग टर्म आणि ते पण ग्रोथ सेंटर्ड नात्यासाठी गरजेचं आहे का? त्या घटकाच्या असण्या किंवा नसण्यानं वैवाहिक नात्यातलं समाधान आणि आनंद ह्यात फरक पडणार आहे का, यावर आपली मतं मांडायची. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या अपेक्षा लॉजिकल आहेत का यावर विचार करायचा. उदाहरणार्थ, मुलगी उच्च शिक्षित हवी, पण नोकरी करणाऱ्या मुलीचं घराकडे दुर्लक्ष होतं असा विचार असल्यानं, शिवाय मुलाला भक्कम पगार आहे, मग तिनं नोकरी करण्याची काय गरज? किंवा मुलाच्या घरचे म्हणजे मुलाचे आईवडील आणि त्या सगळ्यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे, पण त्यांच्यासोबत एकत्र राहणार नाही. किंवा भावी नवऱ्यानं घरात बरोबरीने काम करायला पाहिजे, समान जबाबदारी उचलायला पाहिजे, पण त्याचं शिक्षण आणि पगार मात्र आपल्यापेक्षा जास्त हवा. हे असे जर विचार असतील तर ते यथार्थ आहेत का, यावर चर्चा करायला पाहिजे. भारत मॅट्रिमोनीने नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यात तुम्ही कोणत्या फॅक्टर्सवर तडजोड करू शकता ह्या प्रश्नावर 56% मुलांनी म्हणजे मुलग्यांनी सांगितलं की बायकोचा पगार कमी असला तरी चालेल. 67% मुली म्हणाल्या की करिअर आणि स्वातंत्र्य याबाबत आम्ही तडजोड करणार नाही. 65% मुलांनी आपल्या पालकांची काळजी बायकोनी घ्यायला हवी असं सांगितलं. तर 75% मुलींनी सांगितलं की आमच्या आईवडिलांची पण जबाबदारी किंवा आदर त्या मुलाने करायलाच पाहिजे. प्रत्यक्षात मुला-मुलींच्या अपेक्षांची यादी संपत नाही. मुलांच्या यादीमध्ये मुलीला स्वयंपाक यायला हवं, घराकडे लक्ष द्यायला हवं, गोरी हवी, बॉयकट नको, करिअरच्या मागे धावणारी नको. तर मुलींच्या यादीमध्ये
मुलाच्या मागे जबाबदाऱ्या नको, मुलगा एकुलता एक हवा, ट्रान्सफरचा जॉब नको, खेड्यातला नको, मुलाच्या घरी शेती हवी पण तो शेतकरी नको, असे बरेच काही असतात. शिवाय रंग, उंची, जाडी, टक्कल, चष्मा, बारीक डोळे, बसकं नाक, घोगरा आवाज इत्यादी अनेक अपेक्षा पसंती नापसंतीसाठी असतात त्या वेगळ्याच. लग्न जुळवणाऱ्या संस्थांच्या याद्यांकडे किंवा वधूवर पाहिजे इथल्या जाहिरातींकडे बघता बहुतेकांच्या अपेक्षा त्या गुराख्याच्या असतात ना तशा वाटतात, ज्याला आखूड शिंगांची, न मारणारी, कमी चारा खाणारी, कमी किमतीची गाय हवी असते. लग्नाचा जोडीदार निवडणं म्हणजे जणू दुकानातली वस्तू आपण खरेदी करतोय का काय असं होत चाललंय. दुकानात एखादा ड्रेस खूप आवडला तरी दुसऱ्या दुकानात अजून चांगला मिळेल याची आशा वाटते आणि मग पटकन निर्णय होत नाही. मग यातून मार्ग करायचा असेल तर आपल्या अपेक्षांकडे दुसऱ्या स्थळाच्या नजरेनं बघायला पाहिजे. म्हणजे आपल्या अपेक्षा वाजवी आहेत का, त्या तशा ठेवण्यासाठी आपली बाजू लग्नाचं स्थळ म्हणून कशी आहे, इतरांच्या अपेक्षांमध्ये आपण कितपत बसतो, आपल्यात काय असं विशेष आहे की आपल्याला विशेष व्यक्तीची अपेक्षा आहे. आपल्या अपेक्षा दुसऱ्यांचं बघून किंवा इतरांचं ऐकून ठेवल्या आहेत का, संसार सुखी होण्यासाठी त्या अटींचं खरंच महत्त्व आहे का की केवळ आपला इगो महत्त्वाचा आहे म्हणून ठेवला आहे. या सगळ्यांवर गंभीरपणे विचार करायला पाहिजे. उदाहरणार्थ मुलगी किंवा मुलगा कला क्षेत्रातला आहे, आज खूप कमाई नसेल पण टॅलेंट आहे, कॉन्फिडंट आहे, धडाडी आहे, तेव्हा यशस्वी होईलच की. तसंच वयाच्या 27-28व्या वर्षीच मुलाचं स्वतःचं घर किंवा गाडी नसेल तर वैवाहिक आनंद कमी होणार आहे का. किंवा मुलगी हुशार आहे, समंजस आहे, कमावते आहे पण स्वयंपाक किंवा घरकाम करायला आवडत नाही, मग त्याच्यासाठी बाहेरून मदत घेतली तर काय हरकत आहे. अपेक्षा ठेवायला हरकत नाही, पण त्या पूर्ण होईपर्यंत किती वेळ ताणून धरायचं याबाबत स्पष्टता नको का. उदाहरणार्थ आता स्थळं बघायला सुरुवात केली आहे तेव्हा काही महिने अमुकच पाहिजे असा आग्रह ठेवल्यावर जर लक्षात आलं की ह्या अटीमुळे अडथळे येत आहे, मग पुन्हा चर्चा करून अपेक्षा बदलण्याची आपल्याला गरज वाटत नाही. कारण ह्या अपेक्षा म्हणजे काही दगडावरच्या रेघा नव्हे, तर शॉर्टलिस्ट करण्यासाठी आपणच केलेली सोय आहे. म्हणजे आपण ठेवत असलेल्या अपेक्षा या अटी आहेत का मागण्या आहेत याचा विवेकी आणि सारासार विचार केला, अतार्किक अपेक्षांची लांबण आवर्ती घेतली, फ्लेक्झिबल होऊन अपेक्षांना रिवाईज केलं तर लग्न जमणं ही प्रक्रिया देखील सहज होईल. पण फ्रेंड्स, माझे हे विचार तुम्हाला पटतायत का, तुम्हाला याबाबत काय अनुभव आलेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि पटले असतील, आवडले असतील तर लाईक करा, हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि ओळखीच्या सगळ्यांना रेकमेंड करा. भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.